व्हिडिओ टाकून काम करणं आणि रस्त्यावर उतरून काम करणं यात फरक आहे. माझ्या पक्ष कार्यालयात रोज 200 नवीन लोक कामं घेऊन येतात. त्यांची रोज सकाळी कामं झाल्यावर मी व्हिडिओ नाही बनवून ठेवत. आतापर्यंत जेवढ्या निवडणूक लढल्या ती भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर डोकं ठेवून लढलेल्या आहेत. एखादी निवडणूक एकटे लढल्यावर कळेल की काय गाभण आहे की चर्चा आहे. पण मला राजसाहेबांच्या पुढे कुठलंही नातं नाही. त्यामुळे माझ्यासाठी ज्या माणसाने पक्ष सोडला माझ्यासाठी विशेष. भारतीय जनता पक्ष तुम्हाला फसवतोय असं काही आमच्या लोकांचं मत होतं आणि तुम्ही फसले जात नाही. असं साहेबांचं मत नव्हतं. मी समजवत होतो की विषय संपवा, आमचा काही व्यापाऱ्यांवर राग नाही. त्याने मोर्चा काढला मराठी माणसाने आणि त्याच दिवशी ठरवलं की आता हा नागाने फणा काढला तो ठेचायचा. किती गुन्हे दाखल तुमच्यावरती? 84-85 सेंचुरी पूर्ण करायची का? मला वाटतं महाराष्ट्रातलं जर हे घडलं थांबलं नाही ना तर 200 शतक पण मारेल. या वेळेला एक तर मत द्या नाही तर लाच घ्या अशाच भूमिकेत आम्ही असू. कोणाला खोटं मतदान करणाऱ्याला चोपणारच होतो आम्ही. या मतदान केंद्रावर वाट बघतोय तुमची. भाजप काय बाप नाही आमचा की मतदान मेहनत करणाऱ्या मुलांना पाडण्यासाठी अशा प्रकारची खोटे मतदार आणावं. राजसाहेबांचं ज्यांच्या बरोबर जमतं त्यांचं आमच्या बरोबर जमतं. ज्यांचं साहेबांबरोबर जमत नाही त्यांच्याबरोबर आमचं पण जमत. उत्तर हवं असेल तर 1 हप्ता भरावा लागेल एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही 1 हप्ता भरायची तयारी दर्शवा. मी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला तयार आहे. किती पैसे मिळणार, किती बजेट मिळणार याच्यावर माणसं जातात. चेहरे दोनच, बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या चेहऱ्याकडून बघून माणसं जातात. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आज ठाण्यामध्ये आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे ठाणे शहर म्हणून ओळखलं जातं आणि राजकीय ओळख या शहराची आता सध्या ती आहे. पण याच ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सातत्यानं उभे ठाकतात. ठाण्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी आंदोलन करतात आणि आज मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील ते ठाण्यातल्या वाहतुकीच्या प्रश्नाविषयी ते आंदोलन करणार आहेत. तर अविनाशजी, खरोखरीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं स्थान असलेल्या ठाण्यामध्ये तुम्हाला सातत्याने आंदोलन का करावं लागतंय? खरं तर या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले. या महाराष्ट्राने नारायण राणेंसारखे मुख्यमंत्री पाहिले, देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री पाहिला की त्यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर समृद्धी महामार्ग आणला. आज तुम्ही विदर्भात गेलात तर विदर्भाचे रस्ते पहा. तुम्ही विलासराव देशमुख होते त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले रस्ते पहा. आमच्या ठाण्याला पण एक मुख्यमंत्री भेटला. पण त्या ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक रस्ता नाही दिला ठाण्याला. आज 11 वर्ष ते मंत्रिपद, विविध नगर विकास खातं असेल, उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, अनेक पदं त्यांनी भोगली. पण जी डेव्हलपमेंट ठाण्याची व्हायची होती त्यातला डेव्हलपमेंटचा ड पण सुरू नाही झाला. तुम्ही जुनं ठाणं जे आमचं जसं आहे ना तसं जे ठाणे, ठाण्यात फक्त इमारती आल्या, 5-5 हजार लोकांच्या वस्त्या इमारतींना मंजुरी देण्यात आल्या. परंतु रस्ते जे आहेत मूळ रस्ते ते आमचे तसेच राहिले नाही. पुढचे 5 वर्ष काही नवीन रस्ते होताना दिसत आहेत. सो आम्हाला मुख्यमंत्री म्हणून जे ठाण्याला पाहिजे होतं त्यातली कुठलीच गोष्ट आम्हाला ठाण्याला आली नाही. आज ठाण्याला आणि ठाणे जिल्ह्याला नाही आली. तुम्ही ठाणा मनोहर वाडा जो मूळ रस्ता आहे तो जर झाला असता तर ही ट्रॅफिकचा विषयच नाही. त्या रस्त्याच्या परिस्थितीत जाऊन बघा. पावसाळ्यात बोटी चालवतात लोक तिथे. वसई भिवंडी रस्ता जाऊन बघा. तिथे लोक तिथल्या आजूबाजूच्या गावात रोज 8-10 दिवसांनी एका माणसाचा मृत्यू होतो. घोडबंदरवरनं वसईवरनं घोडबंदरवरनं येताना ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. भिवंडीवरनं ठाण्यात येताना ठाण्याची परिस्थिती वाईट आहे. शीळफाटा मार्गे तुम्ही मुंब्रा बायपासवरनं आलात तर ठाण्यात येताना तुमची परिस्थिती वाईट आहे. मुंबईवरनं आमची येताना तीच परिस्थिती आहे. सो एवढा तुंबलेला आमचा ठाणा आहे ना की चारही बाजूने आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. एक माणूस एकदा गाडी घेऊन निघाला ना तर 2-2.5 तास तो ट्रॅफिकमध्ये थांबतो. म्हणजे हिथून मी जर विमानात बसलो, एअरपोर्टला गेलो आणि विमानात बसलो तर मी दुबईला पोहोचीन, डोंबिवलीला नाही पोहोचणार. अरे मला फोन करून एकाने सांगितलं, भाई माझा मुलगा दुबईत उतरला पण मी डोंबिवलीला नाही पोहोचलो, मी शिळफाट्यालाच होतो. अशी परिस्थिती जर ठाणे नाही. एक शहराला एक प्लॅनिंग लागतो. आमच्या शहराला तो प्लॅनिंगच नाहीये.
जे प्लॅनिंग व्हायला होतं, ज्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यावेळेला तुमच्या हातात पूर्ण प्रशासन होतं. MMRDA सारखी एक संघटना होती, बरोबर आहे. तुम्ही ताबडतोब ही सगळी कामं सुरू करायला पाहिजे होती. पण आज त्यांचं मुख्यमंत्री पद जाऊन उपमुख्यमंत्री होऊन 1 वर्ष झाली तरी कुठल्याही कामाला, आत्ता एक हायवे बनवायचं काम सुरू झालंय जे डायरेक्ट ठाण्याला बाहेर काढेल, पण त्याचाही तसा काही ठाण्याला आम्हाला फायदा नाहीये. कारण आमच्या ठाण्याचा ट्रॅफिकचं मूळ हे उपमुख्यमंत्र्यांनी समजूनच नाही घेतलंय. ओके. आमच्या माजिवडा जंक्शनला जी ट्रॅफिक येते ना ती शहरात तुंबवत जाते. मग ती कॅडबरी कंपनी पण जॅम करून टाकते, तिकडनं खोपट जॅम करते. पुढे आलात तर किसन नगरला जायचा रस्ता जॅम होतो, इकडे नितीन कंपनीला जायचा रस्ता जॅम होतो. हे पाठी येत जातं आणि त्याने अख्खं ठाणं जॅम होतो. ओके. माजिवडा जंक्शन हा ट्रॅफिकचा मूळ पॉइंट आहे आणि तो जो ट्रॅफिक जोपर्यंत ती कोंडी आमची सुटत नाही ना तोपर्यंत आमच्या ठाण्याचं काही होणार नाही. तुम्हाला ट्रॅफिक युक्त ठाणे असंच दिसेल. पण महाराष्ट्रामध्ये त्यांची जी ओळख आहे, काम करणारा मुख्यमंत्री, देणारा मुख्यमंत्री म्हणून आहे आणि तुम्ही विरोधक असल्यामुळे तुम्हाला ते ठाण्याचा विकास दिसत नसावा. साहेब, मी पण काम करतो, पण मी रोज सकाळी बसून व्हिडिओ नाही बनवून टाकत. अनेक वेळा अँब्युलन्स मध्ये गाडी रस्त्यात ऍक्सिडेंट झाल्यावर मी पण उतरलोय, पण मी त्याचा व्हिडिओ बनवून नाही टाकला. अनेकांच्या शाळेंच्या फी मी भरल्यात म्हणून का मी त्याचा व्हिडिओ नाही टाकला. व्हिडिओ टाकून काम करणं आणि रस्त्यावर उतरून काम करणं यात फरक आहे. मागच्या पक्ष कार्यालयात रोज 200 नवीन लोक कामं घेऊन येतात. त्यांची रोज सकाळी कामं झाल्यावर मी व्हिडिओ नाही बनवून ठेवत, पण माझ्या ऑफिसमध्ये आलेले मिठाईचे पुढे हे मी किती काम करतो हे लोकांना सांगतात. ओके. मी व्हिडिओ बनवून टाकलेला व्हिडिओ नाही सांगत की अविनाश जाधवने किती काम केलं. त्यांचं ठाण्यामध्ये डबल इंजिन आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचे ठाण्यावरती लक्ष आहे. बाळासाहेबांची कृपा आहे. त्यांच्या मुलाला खासदार करणारे बाळासाहेब होते. उद्धव ठाकरेंनी जर तिकीट दिली नसती त्यांचा मुलगा खासदार झाला असता का? नाही ना. उद्धव ठाकरेंनी जर यांना मंत्रिपद दिलं नसतं त्यांची हिंमत झाली असती का पक्ष फोडायची? कोणाचं तरी खेचून आणलेलं श्रेय आहे, त्याच्यावर जास्त काळ टिकता येत नाही. काही काळ सर्वाय करता येतं, पण हे तुम्ही टिकवू नाही शकणार. त्यांची शिवसेना हा पक्ष आहे ना, ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. बाकी जिथे जिथे त्यांचे आमदार आहेत ते स्वयंभू आहेत, ते स्वतःच्या जीवावर तिथे पक्ष चालवतात. ठीक आहे, एकनाथ शिंदेच्या जीवावर पक्ष चालत नाहीत ते. आणि माझं मत आहे की ते अजून एखादी निवडणूक वेगळी लढले पण नाहीत. जोपर्यंत आतापर्यंत जेवढ्या निवडणूक लढल्या ती भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर डोकं ठेवून लढलेल्या आहेत. एखादी निवडणूक एकटे लढल्यावर कळेल की गाय गाभण आहे की चर्चा नुसती. अविनाश जाधव यांची एक दुसरी ओळख अशी मनसेचे नेते आहेत, जे राज ठाकरे यांच्या अतिशय विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. तर काही मुद्द्यांवरती त्यांना बोलायला अडचण होऊ शकेल, आपले प्रश्न विचारणं आपलं काम आहे. मध्यंतरी आम्ही प्रकाश महाजनांचा एक व्हिडिओ पाहिला. त्यांनी पक्षाला रामराम दिलेला आहे, राजीनामा दिलेला आहे आणि राजकारणात त्याग करतो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्रकाश महाजन यांची काय नक्की जखम भळभळती होती? मला असं वाटतं की प्रकाश महाजनांनी राजीनामा दिलेला आहे आणि आमच्यासाठी विषय संपलेला आहे. अच्छा. त्यामुळे खूप जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. मला एक सन्मान आहे, आदर आहे त्यांच्याबद्दल. आणि एक ज्येष्ठ नेते जे माझ्यासाठी वडीलधारी होते, म्हणजे ते मला मुलगा आणि मी त्यांना वडील असंच आमचं दोघांचं नातं होतं. पण मला राजसाहेबांच्या पुढे कुठलंही नातं नाही. त्यामुळे माझ्यासाठी ज्या माणसाने पक्ष सोडला माझ्यासाठी विषय संपला. तुम्ही आता किती जणांचे विषय संपवणार? वैभव खेडेकरांचं पण तसंच झालं. असू द्या ना. अहो, ही फॅक्टरी आहे. राज ठाकरे हा नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. अनेक माझ्यासारखा पोरगा तयार केलाच ना. मी एका झोपडपट्टीत राहायचो, इथून मला आणलंच ना. संदीप देशपांडे कोण आहेत, असे अनेक नेते आहेत महाराष्ट्राच्या कवया. राजू उंबरकर पासून, दिलीप धोत्रे पासून, अभिजित पानसे पासून अनेक नेते आहेत आमच्याकडे. तुम्हाला गेलेले दिसतात, आहेत ते कोण मोजणार? तुम्ही 4 जण गेलेले आम्हाला सतत मोजून दाखवताय. हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला. आपण सभेला लाखो लोक असतात, त्याचं काय करणार? तुम्ही जी मोजून 10 नावं सांगताय ना, त्याच्या व्यतिरिक्त पण लाखो लोक आमच्याकडे आहेत जी विविध सभांमध्ये दिसतात, विविध कार्यक्रमांमध्ये दिसतात. साहेब आले की त्यांच्या पाठीपुढे फिरताना दिसतात. ती तुम्हाला का नाही दिसत आहेत? यातले गेलेल्यांचं तुम्हाला असं वाटतं की आम्हाला दुःख नाहीये का? आहे, आमचे सहकारी होते. आम्ही त्यांच्याबरोबर जेवलोय, राहिलोय, खाल्लंय, पिल्लय. अनेक वेळेला दुःख शेअर केलेत आमचे. आम्हाला दुःख आहेच, परंतु राजसाहेबांच्या पुढे कोणी नाही. ओके. आता जी चर्चा आहे किंवा महाराष्ट्राला जे भावी राजकारण बदलणार असं म्हणतायत, दोन सेना, शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असं अनेकांना मनापासून वाटतंय. आम्हाला पण वाटतंय. बरं, आलं पाहिजे.
मराठी माणसाचं जे काही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे ती जर सुधारायची असेल तर दोन भावांना एकत्र यावं लागेल. हे एक व्यक्ती म्हणून किंवा एक मराठी म्हणून मला वाटतो सन्माननीय जो राजसाहेब निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत असू. मराठी माणूस म्हणून जर मला विचाराल तर होय, दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे. बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे मराठी माणसाच्या बाबतीमधलं, हिंदुत्वाच्या बाबतीमधलं, ते पूर्ण करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं माझं नव्हे तर या महाराष्ट्रातल्या तमाम 11 कोटी महाराष्ट्र जनतेचं असेल. पण अनेकदा असं होतं की जेव्हा अशी चर्चा सुरू होते तेव्हा भाजपचे नेते जाऊन राजसाहेबांना भेटतात आणि त्यामुळे असं वाटतं की अरे काही नक्की चाललंय काय. राजसाहेब मैत्रीतल्या दुनियेचा राजा माणूस आहे. त्यांचे दार हे मित्रांसाठी नेहमी खुले असतात. बरोबर, मित्रांसाठी नाही, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी पण खुले असतात. बरोबर आहे. आता ते दिखावे करत येतात, कॅमेरा घेऊन येतात, त्याला आम्ही कॅमेरा नाही ना बोलवत. आता समज की एखादा माणूस आतमध्ये येतो, आम्ही कळवतो का पत्रकारांना तुम्हाला कधी कॉल आला का आमचा? नाही ना. सो जो येतो तो साहेबांना सांगतो साहेब एखाद्या विषयावर मार्गदर्शन हवंय. आता आम्हाला काय माहिती तो मार्गदर्शनाच्या बाहेर जाऊन काय करतो. दादांच्या बाबतीत साहेब बोलले होते. कोणाच्या बाबतीमध्ये? चंद्रकांत पाटलांच्या बाबतीमध्ये. अहो वेगळ्या विषयात मला भेटायला आले, बाहेर जाऊन असं असं करायला लागले. आम्ही सांगितलंय का? पण एक लक्षात ठेवा, त्यांना जे करायचंय ते ठाम असतं. बरोबर आहे. तुम्ही कितीही काही म्हणा, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असलेला माणूस आहे. तुम्हाला काय अंदाज येतो? तुम्ही इतके वर्ष त्यांच्यासोबत आहेत, साहेबांच्या आता भूमिका काय असू शकेल त्याचा अंदाज तुम्हाला येतो? मी का सांगू? परवाचं व्यंगचित्र पाहून काय वाटतं? एक लक्षात ठेवा, ते नेहमी सांगतात ज्या वेळेला चुकीचं घडणार तेव्हा मी बोलणार. भारतात महाराष्ट्रात काहीतरी चुकीचं घडतं त्यावर त्यांनी बोलू नये का? सामना रद्द व्हावा हे भारतातल्या प्रत्येक माणसाची इच्छा होती की नाही? त्यांची पण इच्छा होती. त्या 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 कार्टून मध्ये काय चुकीचं होतं? जे काही आपले 28-30 लोक मेली त्यांच्या घरच्यांना काय सांगणार आहात? भारत जिंकला या आनंद साजरा करा की आम्ही भारताने मॅच जिंकली आम्ही बदला घेतला हे सांगणार आहात का? त्या प्रत्येकाची इच्छा होती. तुम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर हल्ले केलेत ना, युद्ध चालू केलं होतं ना. 2 महिने आमची जखम सुकत नाही तोपर्यंत तुम्ही मॅच खेळताय. त्यामुळं सो याच्या बाबतीमध्ये मी आश्चर्यचकित होतो. मीही क्रिकेट लवर आहे, मलाही क्रिकेट पाहायला खूप आवडतं. भारत पाकिस्तान मॅच पाहायला तर नक्की आवडते. पण अडचण अशी आहे की मी पहिल्यांदा बघितलं की एकही नोटिफिकेशन नव्हतं मॅचच्या बाबतीमध्ये. माझ्याकडे 5.5 लाख फॉलोअर्स आहेत. दर सेकंदाला मला अपडेट येतं कोणी काय टाकलेलं. एकही मला पाहायला मिळालं नाही की भारत जिंकला आणि आम्हाला आनंद झाला, किंवा एकही मला पाहायला मिळालं नाही की 128 रनांचा टार्गेट आहे. असं कुठलीही नोटिफिकेशन मला पाहायला मिळालं नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातली लोक किती नाराज होती याचा अंदाज असेल तुम्हाला लोकांना. ओके. त्यामुळे त्यांनाही नॅचरली त्यांनाही वाटलं असेल की जे घडलं ते चुकीचं घडलं आणि त्याला अनुसरून ते कार्टून होतं. अच्छा. इगतपुरीमध्ये मध्यंतरी तुमचं चिंतन शिबिर टाईप झालं, तर काय त्या इगतपुरीच्या बैठकीत नक्की काय घडलं, काय ठरलं? बघा, इगतपुरीची बैठक ही सन्माननीय राजसाहेब आमच्या लोकांचा हट्ट होता. माझा आणि संदीप देशपांडेचा हट्ट होता की MMRDA रिजन जे आहे इथले मुंबई महानगरपालिकेचे आमचे विभाग अध्यक्ष आहेत सगळे, यांना एकत्र आपण कार्यक्रम केला पाहिजे. तो आमचा गेट टुगेदर होता. तिथे काय आम्ही खूप जास्त डिस्कशन केलं नाही किंवा असं काही नव्हतं की आमची लोक एकत्र आली पाहिजे. साहेबांनी ऐकून घेतलं प्रत्येकाला. तिथे काही खूप मोठं हे होण्यासारखं असं काही नव्हतं. ज्यांच्या मनात अनेक गोष्टी बोलायच्या होत्या ते सगळेजण सन्माननीय राजसाहेबांशी बोलले. ओके. काय साधारणपणे काय शंका होत्या त्यांच्या, काय प्रश्न होते? असं काही नाही, निवडणुकीच्या संदर्भात होते. भारतीय जनता पक्षाने सतत आपल्याला फसवतायत याच्या बाबतीत काही लोकांची नाराजी होती, याच गोष्टी होत्या. भारतीय जनता पक्ष तुम्हाला फसवतोय असं काही आमच्या लोकांचं मत होतं आणि तुम्ही फसले जाताय? नाही, असं साहेबांचं मत नव्हतं. आता बिटवीन द लाईन्स तुम्ही समजू शकता. दुसरी गोष्ट होती, जे हिंदी सक्तीच्या विरुद्ध जे आंदोलन झालं त्याचा एक प्रमुख चेहरा म्हणून तुम्ही पुन्हा नव्यानं दिसलात. तर काय नक्की झालं होतं? तुम्हाला रात्री अटक केली होती काय? त्या अडचण अशी होती की आमचा एक महाराष्ट्र सैनिक आहे ज्याने हिंदी सक्तीचं GR रद्द झाल्याच्या नंतर मीही ढोल वाजवले. आमच्या अनेकांनी त्याच्या बाबतीत आनंद सेलिब्रेशन केलं आणि त्या सेलिब्रेशन मध्ये मीरा भाईंदर मधला आमचा एक विभाग अध्यक्षांनी पेढे वाटप सगळ्या दुकानांना वाटत होतं. तर त्यावेळेला एका दुकानात तो पेढे वाटताना त्याने विचारलं किस चीज का मिठाई बांट रहे? त्याने सांगितलं हिंदी का GR कैंसल हो गया, इसकी खुशी में हम लोग बांट रहे. लेकिन बोलते मीरा भाईंदर की भाषा तो हिंदी ही आहे. तर आमच्या लोकांनी आमच्या मुलाला ते लगेच स्ट्राईक झालं. त्याने विचारलं काय, कोणची भाषा? हिंदी आहे. मग त्याने परत विचारलं हिंदी आहे, आपको मालूम नाही महाराष्ट्र की भाषा कोणती आहे?
तो म्हणला, नाही हिंदी आहे. मग त्याला जी पडली ते महाराष्ट्रातला कुठलाही दुसरा मराठी मुलगा असता त्याने तेच केलं असतं. सो तो विषय तिथे थांबला होता. आम्ही पण जाऊन त्यांना भेटलो, बोललं जाऊ द्या, जे झालं ते झालं, तर विषय संपवा. तिथला एक आमदार आहे, त्याने त्याचं तेवढंच भाग ट्विट केला. पहिलं मागचं सगळं कट केलं, 40 सेकंदचा तेवढा भाग ट्विट केला. मी समजवत होतो की विषय संपवा, आमचा काही व्यापाऱ्यांवर राग नाही. त्याने मोर्चा काढला मराठी माणसाच्या विरोधात आणि त्याच दिवशी ठरवलं की आता हा नागाने फणा काढलाय तो ठेचायचा. आणि ठेचायचं काम आम्ही केलं. आता त्यांना परमिशन मिळाली, त्यांच्यावर कुठलीही गुन्हे झाले नाही. आम्ही रितसर परवानगी मागत होतो, आम्हाला परवानगी द्यायला तयार नाही. सकाळी 4 वाजता घरातून आमच्या सगळं रात्रभर आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना उचललं, मला उचललं. शेवटी महाराष्ट्रातल्या मराठी जनता ज्यावेळेला एखादी गोष्ट ठरवते त्यावेळेला कोणीही त्याच्यासमोर उभा राहत नाही. आम्ही मीरा भाईंदरला त्या ज्या मजोर आमदार किंवा तिथल्या ज्या लोकांच्या मनात आलं होतं ना की मीरा भाईंदरमध्ये मराठी कमी आहेत, त्यांना दाखवून दिलं की मीरा भाईंदरमध्ये मराठी कमी आहेत, आजूबाजूला सगळेच मराठी आहेत, जे कधी आत घुसतील ना त्याचा तुम्हाला कोणाला अंदाज नाहीये. ह्याच्या पुढे या महाराष्ट्रात कुठल्याही शहरात असं आंदोलन होणार नाही की असा मोर्चा मराठी माणसाच्या विरोधात निघणार नाही, एवढं खात्रीने सांगतो. ओके. पण मनसैनिकांचे हात फार शिवशिव असतात का? हो, कारण जिथे अन्याय दिसतो तिथे आमच्याकडनं लातच पडते. आम्ही ते सहन करत नाही. एक माणूस आमच्या समोर रडतोय, कोणीतरी त्याला मारतोय आणि आम्ही असं बघत बसू आणि मग घरी जाऊ आणि मग त्याच्यावर दिलगिरीचा एखादा मेसेज टाकू, हे आमच्याने होणार नाही. आम्हाला शिकवण आहे. म्हणजे माझं 2007चं एक खूप मोठं आंदोलन होतं रेल्वे भरतीचं. त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकलं होतं आणि त्यात साहेबांनी म्हटलं होतं अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. त्या दिवशी मला वाटलं होतं की हे मराठी मुलांवर अन्याय करतात. बाहेरची सगळी युपी बिहारची मुलं आणून तुम्ही जर माझ्या बरोबर त्यावेळेला असतात ना तर तुम्ही वेळ, माझ्या अंगावर काटा आला होता. त्यावेळेला मला ठाणा स्टेशनला मी सकाळी गेलो आणि किमान 8-10 हजार मुलं ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपली होती, बाहेर न आलेली. ह्या नोकरी आमच्या मुलांना का नाही मिळायला पाहिजेत? बाहेर ना का आणायची तुम्ही मुलं? सो मला असं वाटलं हे आमच्यावर, त्यावेळेला मी 22 वर्षाचा होतो, 22-23 वर्षाचा होतो. मलाही वाटलं माझ्यावर अन्याय आणि त्याच्यातून पडलेली ती लाथ होती. आज रेल्वेमध्ये मराठी मुलं कामाला लागतात, रेल्वेच्या जाहिराती मराठीत येतात. हे सगळं श्रेय सन्माननीय राजसाहेबांचं आहे आणि आमच्या त्या आंदोलनाचं आहे. त्यामुळे आमचे हात हे शिवशिवतात जिथे अन्याय होतो. आमचं रक्त भगवं आहे, त्याच्यामुळे भगवं रक्त सतत सळसळत राहतो. याला कायदा हातात घेणं म्हणतात. मी परत सांगतो, गुन्हे आमच्यावर दाखल होतात ना. तारखेला त्यातला कोणी येत नाही. ज्याच्यासाठी आम्ही करतो तो पण तारखेला येत नाही आणि जो मार खातो तो पण तारखेला येत नाही. पुढचे 8-10 वर्ष आम्ही फेऱ्या मारत असतो. आम्हाला समाधान असतं त्याच्यानंतर की आमच्यामुळे कोणाच्या तरी त्यावेळेला डोळ्यातलं पाणी थांबलं होतं. किती गुन्हे दाखल तुमच्यावरती? 84-85 गुन्हे. सेंचुरी पूर्ण करायची का? मला वाटतं महाराष्ट्रातलं जर हे घडलं थांबलं नाही ना तर 200 पण मारीन. डबल सेंचुरी. हो, कारण जोपर्यंत तुम्ही अन्याय लोकांवर होऊन देणार असाल आणि तुम्ही बघत असाल तर आम्ही गप्प बसणारच नाही. ओके. जेव्हा तुम्ही एवढं काम करता असं म्हणता किंवा राजसाहेबांच्या सभेला गर्दी होती म्हणता, मग मनसेची मतं कुठे जातात त्याचा शोध कधी घेता? की आता राहुल गांधींनी घेऊन दिला ना ईव्हीएम, मोदी, वोट चोरी, हीच व्याख्या आहे त्याची. बाकी काय आम्हाला मतं अशी पडूच शकणार नाही. ज्या पद्धतीने मी ठाण्यात काम केलं होतं त्या पद्धतीने मला ही मतं पडूच शकणार नाही. अजून तुम्हाला त्याच्यावर विश्वास वाटतो? 100% विश्वास आहे. कारण मतदानाच्या ज्या वेळेला आम्ही आता याद्या वाचतो त्यावेळेला कळतं की बाहेरचे खूप लोक येऊन मतदान करून गेले. ओके. आता महापालिकेसाठी तुम्ही काय काळजी घेता? आमची काळजी आम्ही घ्यायला सुरू केलेली आहे. यावेळेला एक तर मत द्या नाही तर लाद घ्या अशाच भूमिकेत आम्ही असू. कोणाला? खोटं मतदान करणाऱ्याला चोपणारच होतो आम्ही. या मतदान केंद्रावर वाट बघतोय तुमची. यावेळेला पूर्ण अभ्यासाने मतदार याद्या घेऊन मतदान केंद्रात आमची पोरं बसतील. ओके. जो ज्याचा दरवाजा बंद तो मतदानाच्या दिवशी जर आला तर त्याचा बाहेर कार्यक्रम आहे. तुम्ही आधी जाहीर करून भाजपला सावध करताय. ज्याला यायचं त्यांनी यावं, भाजप असो किंवा कोणी असो. भाजप काय बाप नाही आमचा की मतदान मेहनत करणाऱ्या मुलांना पाडण्यासाठी अशा प्रकारची खोटे मतदार आणावं. आपण लोकशाही म्हणतो ना, मग लोकशाहीच्या कुठल्या कलमात हे बसतं? आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतल्या कुठल्या कलमात हे बसतं की बोगस मतदान करावं? त्यामुळे ते तुम्ही यंदा होऊन देणार नाही. यावेळेला आमच्या मतदार, यावेळेला शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक यांना धडा शिकवणार. तुमचं आणि राजन विचार यांचं ठाण्यामध्ये जमतं का? राजसाहेबांचं ज्यांच्या बरोबर जमतं त्यांचं आमच्या बरोबर जमतं. ज्यांचं साहेबांबरोबर जमत नाही त्यांच्याबरोबर आमचं पण जमत नाही. इतका विश्वास? इतका विश्वास आहे. तुमच्या आणि राजसाहेबांची पहिली भेट केव्हा झाली होती? माझी आणि सन्माननीय राजसाहेब अशा तर 2-3 आठवणी आहेत. 1998ला
मी 7वी-8वीत होतो त्यावेळेला आमच्या ठाण्याचे एक नेते होते शिवसेनेचे सतीश प्रधान, ते मॅरेथॉन ठेवायचे. मॅरेथॉनला सकाळी सगळ्या मुलांना जमा करून आणायचे शाळेतल्या, गर्दी दिसावी म्हणून. सो त्या गर्दीत मी पण होतो. आणि त्यावेळेला पहिल्यांदा एक खूप सुंदर व्हाईट कपडे घातलेला माणूस, असे लांब केस, आणि भाषणाला उभा राहिल्यावर साहेबांचं पहिलं वाक्य होतं, हे अशा ठिकाणी मी कोणी असं उभा आहे मी भाषण नाही करू शकत. ती पडलेली माझ्या आयुष्यातली पहिली छाप. अरे असं कसं भाषण असू शकतं ना, कारण टिपिकल त्याच्या आधी 4 भाषणं झाली ती टिपिकल भाषणं होती. आणि एक अचानक एक मुलगा येतो आणि अशा प्रकारे बोलतो, मी असं काही भाषण करू शकणार नाही. सो ती पहिली छाप होती. आणि दुसरी भेट माझी सन्माननीय राजसाहेबांची 2006ला झाली, ज्यावेळेला टेंबी नाक्याची दिघे साहेबांची देवी आहे त्याची जत्रा असते. सो आम्ही त्या जत्रेला दरवर्षी आमच्या सगळ्या मुलांची तयारी असायची, आम्ही जत्रेत फिरायचो. त्यावेळेला एक अचानक गाड्यांचा ताफा आला आणि तो थांबला. सो तो जेव्हा थांबला त्यावेळेला मी इथे होतो आणि साहेब इथे होते. आणि त्यावेळेला अतिशय जवळून मी राजसाहेबांना पाहिलं. आणि त्यावेळेला मी राज ठाकरेंना पाहिलं. म्हणजे पुढचे 2-3 दिवस माझं तेच चालू होतं, अरे मी एवढ्या जवळून पाहिलं साहेबांना, असं ते होतं. आणि मग अचानक सगळ्या गोष्टी मला त्या बाजूने खेचायला सुरू केलं. मग मला सतत साहेब दिसायला लागले, साहेबांची भाषणं टीव्हीवर दिसायला लागली. आणि तो पक्ष स्थापनेचा काळ होता साहेबांचा. मग ठरवलं सगळ्यांनी की साहेबांसोबत जायचं. त्यावेळेला आम्ही 30-40 मुलं होतो. सगळी जण एकत्र साहेबांकडे गेलो. आणि आनंदाची गोष्ट, त्यातला एकही अजून कमी नाही झाला. बरं, ते 30-40 मुलं, त्यातले एक मुलगा आमचा गेला, एक्सपायर झाला. पण उरलेले सगळे आजही माझ्यासोबत त्याच पक्षात आहेत. ओके, आजही त्यातच काम करतोय आम्ही सगळेजण. एकही मुलगा इतर कुठल्याही पक्षात गेलेला नाही. आम्ही तुमच्या फेसबुक किंवा सोशल मीडियावर पाहतो, अविनाश दादा नक्की करतात काय त्या उंची गाड्या, महागड्या गाड्या त्यांच्याकडे कुठून येतात? मी ना ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं, खरं तर चांगला प्रश्न आहे की येतात कुठनं, तर मी व्यवसाय पण करतो, माझं कन्स्ट्रक्शन पण आहे, बरोबर आहे. त्याच्यासोबत आहे ना, कुठलीही 1.25-1.5 कोटीची ज्यावेळेला गाडी घेतो त्यावेळेला मी अशी बॅग भरून खांद्यावर गोणी घेऊन जात नाही, हे पैसे घ्या आणि मला गाडी द्या, बरोबर आहे. त्याच्यासाठी लोन घेतलं जातं, बरोबर आहे. आता मी 1 करोड रुपयाचं गाडी घेताना लोन घेतलं. आता ती 1 करोडचं लोन घेताना बँकेने माझी 4 वर्षाची प्रोफाईल पाहिली असेल, माझं इन आउट, माझं क्रेडिट स्कोअर पाहिलं असेल, ते उत्तम असेल म्हणून दिलं ना मला. सो ह्या सगळ्या गाड्या आहेत ना, मी ज्या घेतो ना त्या माझ्या मेहनतीच्या असतात, ज्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो. तुम्ही ज्या कार्यालयात बसलायत ना त्याच्या पाठी लिहिले GVC, ग्रेट विजन कन्सल्टन्सी. ही कंपनी माझी मुलांना बाहेर परदेशात शिकायला पाठवते. ओके, ही एक माझी. त्याच्या आत गेलात तर तुम्ही ॲग्रिकल्चर नावाचं माझं एक प्रोडक्ट आहे, जे शेतीवरनं जे सामान येतं त्याचं प्रोडक्ट हे करते आणि ते परदेशात पाठवते. ओके, सो हे कामं मी करतो. पण काय ना, लोकांना मी काय करतो हे 100 प्रश्न असतात. सो मी दिवसभर राजकारण करत नाही, तर जेवढा वेळ राजकारण करायचे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरची फॅमिली, धंदा, बिझनेस पण करते. सो त्या काही लोकांना बोलायचे ते बोलू शकतात, पण माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत. बँकेची मोठी मोठी लोन आहेत. फक्त उत्तर हवं असेल तर 1 हप्ता भरावा लागेल, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही 1 हप्ता भरायची तयारी दर्शवा, मी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला तयार आहे. तर बघूया हे चॅलेंज कोणी स्वीकारत आहे का? एक आणखीन एक गोष्ट असते की बाबा अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे ना कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, राज ठाकरे ना थोडेसं पॉलिटिकली फार ऍक्टिव्ह राहत नाहीत, कधीतरी ते मुद्दा असेल तेव्हाच बाहेर येतात, बोलतात. त्यांना परफेक्ट कळतं की कधी बाहेर पडलं पाहिजे. रोज सकाळी उठून राजसाहेब जर बाहेर यायला लागले तर ते राज ठाकरे वाटतील का तुम्हाला? आता तुम्ही म्हणा, देवेंद्र फडणवीस सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतात. अहो मुख्यमंत्री आहेत, घराच्या बाहेर नाही पडले तर पब्लिक सोडणार आहे का त्यांना? विविध कार्यक्रमाचे, विविध कार्यक्रमांचे, समाज उपयोगी गोष्टींसाठी त्यांना रस्त्यावर यावं लागतं, उद्घाटन करायला, बैठकांना बाहेर यावं लागतं. आम्ही सत्तेत नाही आहोत, आम्ही विरोधात आहोत. त्यांचे आदेश येत असतात ना दिवसातनं 2 वेळा बाहेर, जे लोकहिताचे असतात ते आम्ही करत असतो. त्याच्यासाठी माणसाने रस्त्यावरच यावं असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि राजसाहेबांचा आम्हाला ट्विट वगैरे पाहायला मिळतं की आता यापुढे कुणी माध्यमांशी परस्पर संवाद साधणार नाही, यापुढे कुणी प्रतिक्रिया देणार नाही. हो, त्याचं काय असतं नक्की? त्याच्या मागचं कारण असं, तुम्ही मंडळी काय बोलता नक्की? एक मिनिट, त्याच्या मागचं कारण असं असतं की एखादा शाखाध्यक्ष काहीतरी भूमिका घेतो आणि माध्यम चालवताना मनसेची भूमिका चालवतात. तुम्ही एक तर चुकी करता की आमचे जे पक्षांनी ठरवलेले जे प्रतिनिधी आहेत, जे मीडियाशी, त्यांच्या बाईट घ्या ना.
तुम्ही आमच्या एखाद्या शाखाध्यक्षाची ज्यावेळेला बाईट घेता त्यावेळेला बिचाराला माहित नसतं मी काय पक्षाची आतमध्ये काय भूमिका ठरली आहे. सो तुम्ही ती त्याची भूमिका घेता आणि मनसेची भूमिका म्हणून दिवस रात्र चालवत बसता. मग अडचण अशी होती की तो बिचारा मुलगा आहे ना त्याचा करिअर संपतं. सो म्हणून साहेबांनी तो आदेश काढला होता की पक्षाला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारची भूमिका कोणी मांडणार नाही. ठाणे महापालिकेची तयारी जोरदार तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने सगळी अतिशय जोरदार. हे बघा कोणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही आहे. हा माझा पट्टा असं कधी नसतं. प्रत्येक गोष्टीला एक बदल असतो. एक वेळ येते. काही लोक 15 वर्ष टिकतात, काही लोक 20 वर्ष टिकतात. आणि गावं तर प्रत्येकाला लागतात. अनेकदा असं वाटतं की भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची जी स्टाईल आहे ती माणसांना त्यांच्याकडे आकर्षित करते. तुम्हाला आकर्षण नव्हतं का? हो, त्यांची एक स्टाईल आहे पैशाच्या गठ्ठ्या. ती स्टाईल सध्या आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे पैशाच्या गठ्ठ्या नाहीये. सो त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस हा गठ्ठीकडे बघून जातो, चेहरा बघून जात नाही. किती पैसे मिळणार, किती बजेट मिळणार याच्यावर माणसं जात आहेत. चेहरे दोनच, बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या चेहऱ्याकडून बघून माणसं जातात. ओके, हे गठ्ठ्या बघून जातात. आणखीन एक, जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येतील किंवा एकत्र भाषण करतील असं काही आहे, नियोजन आहे किंवा? आम्हाला माहित नाही. पत्रकारांकडनं बातमी कुठून आली माहित नाही. आम्हाला तरी माहित नाहीये की असं काही होऊ शकतं. पण हा एक सांगतो, दोघं भाऊ सतत भेटत राहणार एवढं नक्की. बरं. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी अनेक वेळेला आमच्या बैठका होताना किंवा आम्ही एकमेकांना भेटताना दिसतो. कुटुंब आहे, त्यामुळे ते कुटुंब भेटत राहणार. एक शेवटचा प्रश्न फक्त, जेव्हा भाजपचा आता एक मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती मेळावा झाला, त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरे ब्रँड काही राहिलेलं नाहीये. एकच ब्रँड होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड. बाकीचे कोणी काही ब्रँड नाहीये. बघा, वंशज आहेत, बरोबर आहे, आणि एक तडफदार नेतृत्व आहे. दुसरं संघटना बांधणीत उत्तम आहे, बरोबर आहे. सो त्यांना ब्रँड काय आहे तो तुम्हाला आता दिसेल. आणि त्या परिवहनच्या बैठक पतपेढीच्या निवडणुकीवर तुम्ही आमचं ठरवू नका. काल ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालाय. कालची गोष्ट सांगतो. काल रात्री ठाण्यामध्ये आमच्या ठाण्यात स्पोर्ट्स क्लबची निवडणूक झाली. त्यात भारतीय जनता पक्ष दारुण पराभव झाला, हारले. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष ठाणे महानगरपालिकेला पण हरणार आहे का? पतपेढीच्या निवडणुकीवर तुम्ही ठरवू नका. भारतीय जनता पक्ष जिंकली का त्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये? नाही ना, कोणतरी तिसरा जिंकलाय. म्हणजे दुसऱ्या कोणाच्या लग्नात हे नाचतात सगळेजण. भारतीय जनता पक्ष पण नाही जिंकली ना शिंदे गट जिंकलाय. शिंदे गटाकडे तर उमेदवार पण नव्हते लढवायला. याचा अर्थ शिंदे गट पण हरणार आहे का? ब्रँड काय असतो ना, ते तुम्ही महानगरपालिकेनंतर बघा. अमित ठाकरे अजून भाष्य वगैरे का नाही करत? मला असं वाटतं की अमित ठाकरे प्रचंड हुशार आहेत. ते योग्य वेळेला योग्य गोष्टींवर भूमिका मांडतील. थोडा वेळ द्या. म्हणजे आहेत ना साहेब, आता बोलतायत ना, ते तयार होत आहेत त्यांच्या तालमीमध्ये. अमित ठाकरे यांनी पहिल्याच पदार्पणामध्ये महाईंची विधानसभा निवडणूक लढून चूक केली असं वाटतं का? असं काही नाही. त्यांचं मत नेहमी होतं की पक्षातल्या प्रत्येक नेत्यांनी निवडणूक लढली पाहिजे. आता पराभव होणार म्हणून पळणाऱ्यातले अमित ठाकरे नाही आहेत. त्यांचं असं मत होतं की पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी निवडणूक लढावी. त्यात तेही नेते होते. सो त्याने बाकीच्यांकडनं जी अपेक्षा ठेवली होती ती त्यांनी त्यांच्याकडून पण ठेवली. लढताना माझा विजय होईल पराभव होईल हा नंतरचा भाग होता. पण जर ते सांगतायत की पक्षातल्या प्रत्येक नेत्यांनी लढलं पाहिजे तर आमच्यासाठी ते आदर्श आहे की ते पण लढले. ओके. जेव्हा महापालिका निवडणुका होतील तेव्हा शिवसेना आणि मनसे युतीचे उमेदवार म्हणून मी तुमची मुलाखत घेऊ शकेल का? नाही, मी महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही. मी पक्षात सन्माननीय राजसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर फिरेन. ओके. पण तेव्हा युतीचे नेते म्हणून मी तुमची मुलाखत घेऊ शकतो का? ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब युतीची घोषणा करतील त्यानंतर तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. हे होते अविनाश जाधव. अतिशय चांगली मुलाखत झाली. थँक्स. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.